खूप जण मला डीएम मध्ये विचारत होते त्या पक्ष्याचं पुढे काय झालं, म्हणून आज तुम्हाला फुल स्टोरी सांगते. एक दिवस अचानक माझ्या गाडीत मला पक्ष्याची अंडी दिसली. काही दिवसांनी त्यातून छोटी पिल्लं बाहेर आली. खूप छान सगळं चाललेलं होतं. त्यांची आई येत होती, त्यांना खाऊ घालत होती आणि पिल्लं हळूहळू मोठी सुद्धा होत होती. मी सुद्धा त्यांना पाणी, द्राक्ष ठेवायचे. पण एक दिवस तिथे फक्त एकच पिल्लू उरलं होतं. दुसरं उडून गेलं होतं. मला वाटलं हा पण उडून जाईल, पण 7-8 दिवस झाले तरी तो तिथेच होता. मग आम्ही त्याला बाहेर काढून बघितलं आणि तेव्हा समजलं त्याला उडताच येत नव्हतं. त्याची मान वाकडी होती. तो कितीही प्रयत्न करायचा पण खाली पडायचा. त्याची आई येऊन खाऊ घालत होती, पण 1-2 दिवस ती आलीच नाही. मग मी त्याला द्राक्ष खाऊ घालायचा प्रयत्न केला, पण काहीच त्याने खाल्लं नाही. शेवटी मी काय केलं, इंजेक्शनच्या मदतीने त्याला ग्लुकॉन डीचं पाणी पाजलं. त्यामुळे त्याला कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी मिळेल. सलग 2-3 दिवस दुपारी आणि संध्याकाळी त्याची काळजी घेतली. तो उडण्याचा प्रयत्न करत होता, पण त्याला जमत नव्हतं. आणि मी जेव्हा केव्हा त्याला खाऊ पिऊ घालायचे, तेव्हा पुन्हा एकदा त्याला त्याच्या जागेवर ठेवून द्यायचे. याचं कारण म्हणजे त्याची आई येईल आणि त्याला पुन्हा काहीतरी खाऊ घालेल, हेच एक माझा हेतू होता. आणि त्या दिवशीही रात्री मी आणि पप्पाने त्याला पाणी पाजलं आणि पुन्हा एकदा त्याच्या जागेवर ठेवून दिलं. पण दुसऱ्या दिवशी तो तिथे नव्हताच. तो उडून गेला का, की कोणी काही केलं माहित नाही. पण शेवटच्या काही दिवसांत त्याला थोडंसं उडता येत होतं, म्हणून मला वाटलं तो कदाचित उडून गेला असेल.